जर तुम्ही वेट लॉस 1-2 दिवसात बघितला असेल, देन इट्स अ वॉटर वेट. पण जर तुम्ही वेट लॉस 1-2 महिन्यात बघितला असेल, देन इट्स अ फॅट वेट. फॉर एक्झाम्पल, जर तुमचं फ्रायडेला वेट 60 किलो होतं आणि जर तुम्ही मंडेला उठून बघितलं 62 किलो होतं, तर तुम्ही घाबरून जायची अजिबात गरज नाहीये. कारण काय होतं, समजा तुम्ही बाहेर जेवलेला आहात, ज्याच्यामध्ये जास्त सोडियम असतं, जास्त मीठ असतं. तर सोडियम आपल्या बॉडीमध्ये वॉटर रिटेन करून ठेवतं, त्यामुळे सुद्धा आपल्या बॉडीचं वेट वाढतं. दुसरं कारण आहे हाय कार्ब डाएट. जर समजा तुम्ही जास्त कार्ब असलेलं जेवण खाल्लेलं आहात, समजा 1 ग्रॅम ऑफ कार्ब ग्लायकोजनमध्ये 3 ग्रॅम्स ऑफ वॉटर असतं. तर त्याच्यामुळे आपली बॉडी जास्त वॉटर होल्ड करून ठेवते. त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही ओव्हरनाईट वेट गेन ऑब्झर्व केलेलं असेल. किंवा पिरियड्समध्ये वेट फ्लक्च्युएशन इज नॉर्मल आहे. तर तुम्ही असं बघितलं असेल की तुमचं 2-3 दिवसामध्ये 1-2 किलो वेट वाढलंय, तर अजिबात डिमोटिवेट होऊ नका. वेट लॉस खरंच इव्हॅल्युएट करण्यासाठी तुम्ही तुमच्या 2-3 महिन्याचा ट्रेंड बघा आणि वेट लॉस सस्टेनेबल ठेवण्यासाठी तुम्ही कॅलरी डेफिसिट काय तुमच्या आवडीप्रमाणे सस्टेनेबल वे मध्ये फॉलो करा.